या चित्रपटाची कथा देशभक्ती, विश्वासघात, बदला आणि प्रेमाच्या गुंतागुंतीत गुंफलेली आहे. सुरुवातीला आपल्याला देशविरोधी कारवाया, गुप्त संदेश आणि बॉम्ब धमाक्यांचा सामना करणारा एक गुप्तहेर दाखवला जातो. पण जसजशी कथा पुढे सरकते तसतसं पात्रांच्या आतल्या भावना, त्यांचे दुःख आणि त्यांच्या निवडीचे खरे कारण उलगडत जाते. विजय, हरमन, काबिल आणि मेहर या सगळ्यांच्या कथा एकमेकांशी गुंतलेल्या आहेत. ही कथा आहे एका अशी स्त्रीची, मेहर, जिला भूतकाळाने अंधाराकडे ढकललं, पण प्रेमाने तिला उजेड दाखवला. तिचा प्रवास, तिचे पश्चाताप आणि शेवटच्या क्षणी केलेली तडफड हे सगळं प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं आहे. त्याचवेळी देशभक्त विजय आणि त्याचा मुलगा हरमन या कथेत एका सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक बनतात. ही गोष्ट आहे देशासाठी लढणाऱ्या लोकांची, पण त्या लढाईत व्यक्तिशः काय हरवतं आणि काय जिंकता येतं याचं हृदयस्पर्शी दर्शन घडतं. तर मंडळी, आज आपण सरजमी या चित्रपटाचं स्पष्टीकरण करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते जेव्हा एक आर्मी हेड सर्वांना सांगत असतो की काश्मीरमध्ये मोहसिन नावाच्या दहशतवाद्याने 2006 पर्यंत अनेक हल्ले केले होते, ज्यात अनेक लोक मारले गेले. पण 2006 नंतर मोहसिनने हे हल्ले थांबवले होते. मात्र इतक्या वर्षांनी मोहसिन पुन्हा परत आला आहे आणि अलीकडेच त्याने 3 ठिकाणी स्फोट घडून आणले आहेत. इंटेलिजन्सकडून कळतं की हे स्फोट काबिल भट नावाच्या व्यक्तीने केले आहेत. त्यामुळे सर्वांना वाटतं की काबिलच खरं तर पुन्हा परतलेला मोहसिन आहे. त्यामुळे आता आपल्या टीमने त्याला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. यानंतर आपण विजय नावाच्या अधिकाऱ्याला पाहतो, जो काबिल भटला पकडण्यासाठी टीमचं नेतृत्व करत असतो. पण जेव्हा विजयचे साथीदार काबिलला पकडायला त्याच्या अड्ड्यावर जातात तेव्हा समजतं की तिथे आधीच स्फोटकं लावलेली असतात आणि आर्मीचे लोक आत येताच काबिल घराचा स्फोट घडून देतो. त्यानंतर आर्मी आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू होतो आणि विजय अनेक दहशतवाद्यांना ठार करतो. तो काबिलला पडताना पाहतो आणि कसं तरी तो काबिल आणि त्याचा लहान भाऊ आबिल यांना पकडतो. आता विजयला त्यांच्याकडून सत्य जाणून घ्यायचं असतं. यानंतर आपण विजयला त्याच्या घरी पाहतो, जिथे त्याच्या पत्नीने त्याच्या प्रमोशनच्या आनंदात पार्टी ठेवलेली असते. तेव्हा मेहर सांगते की त्यांचा मुलगा हरमन विजयला काहीतरी सांगू इच्छितो. हरमन सर्वांसमोर येतो. थोडं हकलत विजयला प्रमोशनबद्दल शुभेच्छा देतो. पण हरमनचं असं घाबरून बोलणं पाहून विजय तिथून चुपचाप निघून जातो. मग आपल्याला कळतं की हरमन थोडासा वीक मुलगा आहे आणि विजयला त्याचं वागणं लज्जास्पद वाटतं, कारण त्याच्या मते एक कर्नलचा मुलगा कधीच अशा प्रकारे वीक असू शकत नाही. तेव्हाच मेहर येते आणि विजयला समजावते की त्याने आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला हवं. पण विजय म्हणतो की त्याला त्याच्या मुलाची लाज वाटते आणि हे सर्व संवाद वरच्या मजल्यावर उभा असलेला हरमन ऐकत असतो. नंतर मेहर हरमनला समजावते की तुझ्या वडिलांचा तसा काही उद्देश नव्हता, तू दुखी होऊ नकोस. त्यावर हरमन बोलतो की तो आपल्या वडिलांना अभिमान वाटेल असंच काहीतरी करून दाखवणार आहे. यानंतर आपण पाहतो की विजयच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याला कसं कडक शिस्तीत ठेवून आर्मीमध्ये जाण्यासाठी तयार केलं होतं. त्यामुळे विजयलाही वाटतं की त्याचा मुलगा देखील त्याच्यासारखा निडर असावा. दुसऱ्या दिवशी विजयला एक फोन येतो. समोरचा माणूस सांगतो की तू काबिल आणि आबल या दोघांनाही सोडून दे, नाहीतर तुझ्या कुटुंबासाठी ते चांगलं ठरणार नाही. आम्हाला माहिती आहे की तुझा मुलगा कुठे खेळतो. हे ऐकताच विजय घाबरून आपल्या मुलाच्या शोधात धाव घेतो आणि पाहतो की हरमन क्रिकेट खेळतोय. तेव्हाच उस्मान नावाचा एक माणूस विजयला भेटतो आणि सांगतो की माझी बेकरी 2 महिने आधी सुरू झाली आहे आणि तुमची बायको तर आमची रेग्युलर कस्टमर सुद्धा आहे. तुम्ही या बेकरीला एकदा नक्की भेट द्या. हे ऐकून विजय हरमनला घरी घेऊन जायला निघतो आणि तिथून सरळ काबिलकडे जातो. तो काबिलला मारहाण करून विचारतो, तूच आहेस ना मोहसिन? पण काबिल नकार देतो. यावर विजय त्याला त्याच्या लहान भावाच्या आबिलच्या जीवाची धमकी देतो आणि म्हणतो, तो आम्हाला खरं सांगेलच आणि मग बघ मी त्याचा काय हाल करतो. हे ऐकून काबिल चिडतो आणि म्हणतो, माझ्या भावापासून दूर राहा. त्याला जर हात लावला तर तुझ्यासाठी ते चांगलं होणार नाही. हे ऐकून विजय हसत निघून जातो. दुसरीकडे आपल्याला मेहर आणि हरमन एका लग्नाला जाताना दिसतात, जिथे हरमन त्याच उस्मानच्या बेकरीतल्या मुलासोबत काम करत असतो. तिथेच आबिलला टॉर्चर करत असताना कौसर बेकरीचं नाव समजतं आणि ही बेकरी म्हणजे विजयच्या घराजवळचीच असते. हे ऐकताच विजय लगेचच त्या बेकरीकडे निघतो. तोवर त्या लोकांनी हरमनचं अपहरण केलं असतं आणि विजय तिथे पोहोचेपर्यंत ते हरमनला घेऊन तिकडून निघून गेलेले असतात. विजय एक बेकरीची गाडी उडून टाकतो, पण त्यात त्याला काहीच सापडत नाही. नंतर जेव्हा मेहरला हे सगळं समजतं तेव्हा ती विजयवर खूपच रागावते आणि म्हणते, तू आपल्या मुलालाही वाचवू शकला नाहीस. त्यानंतर त्यांच्या संवादातून आपल्याला कळतं की विजयला एक ऑफर मिळाली आहे. जर त्याने काबिल आणि आबिलला सोडून दिलं तर ते लोक त्याच्या बदल्यात हरमनला परत पाठवतील. पण विजय देशद्रोहांना माफ करू शकत नाही. त्यामुळे मेहर विजयला थप्पड मारते आणि रडत म्हणते, मला माझा मुलगा हवा आहे बस. रात्री विजयला पुन्हा फोन येतो
आमची अट मान्य कर. पण विजय उत्तर देतो, मी माझ्या देशासाठी माझं मुलाचं सुद्धा बलिदान देऊ शकतो. पण जेव्हा तो मेहरकडे बघतो तेव्हा काहीतरी विचार करून शेवटी तो काबिल आणि आबिलला सोडण्याचं ठरवतो, जेणेकरून त्याला त्याचा मुलगा परत मिळेल. यानंतर विजय दोघं भावांना एका ठिकाणी घेऊन जातो आणि सोडतो. त्या बदल्यात हरमनला दहशतवादी सोडून देतात. पण विजयच्या मनात शंका असते की हे दोघं पुन्हा देशावर हल्ला करू शकतात. त्यामुळे तो लगेचच त्यांच्यावर हल्ला करतो. या हल्ल्यात आबिल जागीच मरतो आणि काबिल कसा तरी बचावतो. तिथेच त्या लोकांनी विजयच्या समोरच हरमनवर गोळी झाडली होती हे पाहून विजयला जबरदस्त धक्का बसतो. दुसरीकडे मेहरला जेव्हा सत्य समजतं तेव्हा ती पूर्णपणे तुटून जाते. यानंतर कथेत 8 वर्षांनी घडणारा एक सीन दाखवला जातो. एक व्यक्ती विजयच्या ज्युनियर इक्बालला मेसेजद्वारे एक लोकेशन पाठवतो. हे पाहून इक्बाल आपल्या काही सहकाऱ्यांना त्या ठिकाणी मिशनवर पाठवतो. तिथे काही दहशतवाद्यांनी लोकांना बंदी बनवून ठेवलेलं असतं. त्यामुळे आर्मी त्यांना तिकडून वाचवते. यानंतर जेव्हा बंदी लोकांची ओळख पटवली जाते तेव्हा तिथे एक मुलगा आपलं नाव हरमन सांगतो आणि वडिलांच्या नावात विजयचं नाव घेतो. हे ऐकून विजय पूर्णपणे हादरतो आणि जेव्हा तो हरमनला प्रत्यक्ष पाहतो तेव्हा त्याला विश्वासच बसत नाही की हरमन खरंच जिवंत आहे. यानंतर ते थोडीशी चौकशी करतात आणि विजय लगेचच मेहरला बोलावतो. जेव्हा मेहर हरमनला पाहते तेव्हा ती खूपच आनंदित होते की तिचा मुलगा सुरक्षित परत आला आहे. मग हे तिघं घरी परत जातात. पण विजयच्या मनात हरमनबद्दल शंका येते की तो जिवंत कसा काय राहिला आणि आता तो पूर्वीसारखा कमजोरही वाटत नाही. पण तरीही तो हे विचार बाजूला ठेवतो. पण काही दिवसातच विजयला हरमनवर अजून शंका येऊ लागते की तो इतक्या सहजपणे परत कसा काय आला. इक्बाल विजयला सांगतो की त्याने हरमनला काही मुलांसोबत फिरताना पाहिलं होतं. इतक्या लवकर त्याला मित्र मिळाले तरी कसे. विजय घरी परत येतो तेव्हा पाहतो की हरमन त्याचा लॅपटॉप वापरत होता. त्यामुळे त्याच्या शंकेला आणखी खतपाणी मिळतं. नंतर जेव्हा जेवणाच्या वेळेस ते बोलत असतात तेव्हा विजय हरमनला विचारतो, तू 8 वर्षे कुठे होतास आणि तुझ्या शरीरावर ज्या खुणा आहेत त्या कुठून आल्या. त्यावर हरमन सांगतो, मला दहशतवाद्यांनी 2 वर्ष बंदी बनवून ठेवलं होतं. नंतर त्यांनी मला सोडून दिलं. हे ऐकून विजय विचारतो, त्यांनी तुला का सोडलं. पण यावर मेहर त्याला थांबवते आणि म्हणते, आपल्या मुलाशी प्रेमाने बोल, त्याला त्रास देऊ नकोस. आणि विजय गप्प बसतो. यानंतर विजय जेव्हा हरमनच्या खोलीत जातो तेव्हा त्याला एक मोबाईल फोन सापडतो. आता हरमनकडे अजूनपर्यंत कोणताही फोन नव्हता म्हणून विजय तो फोन स्वतःकडेच ठेवून घेतो. दरम्यान काश्मीरमध्ये थोड्याच वेळापूर्वी एक स्फोट घडलेला असतो. त्यामुळे विजयला तिकडे जावं लागतं. तो इक्बालला सांगतो की हरमनच्या मोबाईलवर लक्ष ठेव. यानंतर विजय घरी येतो आणि थेट हरमनकडे जातो. त्यावेळी हरमन विजयची गन हातात घेऊन पाहत असतो म्हणून विजय हरमनवर बंदूक रोखतो आणि त्याच्यावर प्रश्नांचा भाडीमार करू लागतो. हरमन त्याच्या सर्व प्रश्नांना योग्य उत्तर देतो. तेवढ्यात मेहर येते आणि हरमनला त्याच्या खोलीत पाठवते. ती विजयवर रागवते आणि म्हणते, तू कधी चांगला बाप होऊ शकला नाहीस, ना आधी ना आता. विजयने हरमनचा DNA टेस्ट सुद्धा करून घेतलेला असतो आणि त्यातून सिद्ध होतं की हरमन त्याचाच मुलगा आहे. हे पाहून मेहरचं मन पुन्हा तुटतं की या माणसाला आपल्या मुलावर अजूनही शंका आहे. तेव्हा मेहर सांगते, हरमनकडे असलेला फोन मीच त्याला दिला होता ज्याबद्दल तू त्याला विचारत होतास. पुढच्या दिवशी इक्बाल विजयला सांगतो, सर तुम्ही ज्या फोनवर मला लक्ष ठेवायला सांगितलं होतं त्यावर काहीही ऍक्टिव्हिटी होत नाहीये. हे कोण विजयला फार वाईट वाटतं की तो आपल्या मुलावर शंका घेत होता म्हणून तो सरळ हरमनकडे जाऊन त्याची माफी मागतो. त्यावर हरमन म्हणतो, चला आपण कुठेतरी कॅम्पिंगला जाऊया, ब्रेक मिळेल थोडा. विजय त्याला होकार देतो. पुढच्या दिवशी ते कॅम्पिंगसाठी निघतात आणि इथे त्याचं खरं रूप उघडं होतं. विजयचा डाऊट बरोबर होता. हरमन खरं तर आता दहशतवाद्यांशी मिळालेला असतो. यानंतर सीन भूतकाळात जातो जिथे दाखवलं जातं की त्यांनी हरमनला मारलं नव्हतं. उलट ते त्यालाच विजय विरुद्ध भडकवत होते जेणेकरून विजयचाच मुलगा त्याला मारेल. आणि हे सर्व काम कोण करत होता तर काबिल, ज्याला आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. तो दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत असे. काबिल हरमनला विजयची एक रेकॉर्डिंग ऐकवतो ज्यात विजय म्हणतो की मी माझ्या देशासाठी माझ्या मुलालाही कुर्बान करू शकतो. हे ऐकून हरमनला फार वाईट वाटतं. काबिल त्याला असं सांगतो, तुझा बाप तुझ्यावर प्रेम करत नाही, आम्ही तुला ते प्रेम देऊ जे तुला कधीच मिळालं नाही. मग काबिल त्याला विजयला मारण्यासाठी योग्य ती ट्रेनिंग देतो. एवढंच नाही तर हरमनचं नाव बदलून हरीस केलं जातं. अशा पद्धतीने काबिलने हरमनला विजयचा सर्वात मोठा शत्रू बनवलं होता. आता वर्तमानात विजय आणि हरमन बाहेर फिरायला जात असतात. इक्बाल हरमनच्या फोनवर मेसेजिंग चालू असल्याचं पाहतो पण तो हे विजयला सांगू शकतो याआधीच हरमन विजयसोबत निघून जातो. विजयने फोन न उचलल्यामुळे इक्बाल काही चॅटचे स्क्रीनशॉट विजयच्या कॅम्पिंग हाऊसला पाठवतो जे मेहर वाचते आणि घाबरून विजयला वाचवायला निघते कारण हरमनने सांगितलं असतं की तो विजयला मारणार आहे. तिथेच हरमनने विजयवर बंदूक रोखलेली असते पण मेहर पोहोचून त्याला थांबू लागते. या झटापटीत गोळी चुकून मेहरला लागते.
त्याचवेळी इक्बालही तिथे पोहोचतो. संधी मिळताच हरमन तिकडून पळून जाऊन काबिलच्या अड्ड्यावर जातो. तरी सुद्धा त्याच्या आईवर गोळी झाडल्यामुळे हरमन फारच दुःखी होता, कारण त्याचा राग आणि द्वेष फक्त त्याच्या वडिलांपुरताच होता, आईविरुद्ध नव्हे. इथे हरमन परत आल्यावर काबिल आपल्या साथीदारांना सांगतो की आपण आता असा स्फोट घडवून आणू की विजयची रूह देखील हादरेल आणि हे काम त्याचाच मुलगा करेल. याच दरम्यान आपण मेहरला हॉस्पिटलमध्ये पाहतो. ती वाचलेली असते. ती विजयला म्हणते, मी तुझं त्यावेळी ऐकायला हवं होतं, पण मी ममतेच्या आंधळेपणात अडकलेली होती. त्याच दिवशी विजय मीडियासमोर येतो आणि सांगतो की आम्ही काश्मीरमध्ये सर्व व्यवस्था केलेली आहे. आता एकही हल्ला होऊ देणार नाही आणि जे डॅमचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी जरूर यावं. इकडे हरमन पुन्हा मेहरला फोन करतो, पण तिचा आवाज ऐकताच तो फोन ठेवतो. आता त्याला खात्री पटते की त्याची आई जिवंत आहे आणि मेहरलाही समजतं की हा फोन हरमननेच केला होता. इकडे इक्बालला एक मेसेजद्वारे समजतं की आज त्यांच्या जनरलवर हल्ला होणार आहे. मग योग्य वेळी विजय पोहोचतो आणि हल्ला करायला आलेल्या दहशतवाद्यांना ठार मारायला सुरुवात करतो. काबिलसोबत हरमनही त्यात सहभागी असतो. काबिल आपल्या खास माणसांना आणि हरमनला कुठल्या तरी प्रकारे पळून नेतो आणि स्वतः जनरलला मारण्यासाठी पुढे जातो. पण विजय पुन्हा एकदा त्याला पकडतो. विजय त्याची चौकशी करतो तेव्हा काबिल म्हणतो, तुझा मुलगा यावेळी एक मोठा धमाका करणार आहे आणि तो इतका मोठा असेल की कोणीही ते सहन करू शकणार नाही. हे ऐकून विजय खूपच संतापतो. इकडे काबिलचे लोक हरमनला मारत असतात, कारण त्यांच्या मते त्याच्यामुळेच काबिल पकडला गेला. पण हरमन उलट त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांना ठार मारतो. तो म्हणतो, काबिलचं काम आता मी पूर्ण करेन. इकडे विजय उदास बसलेला असतो, हे विचार करत की काबिलने त्याच्या मुलाला दहशतवादी बनवलं. तेव्हा मेहर येते आणि सांगते, हरमनला भुलवण्यात आलं असेल. तो आताही तुझ्यासारखाच होण्याचं स्वप्न बघतो आणि आता फक्त तूच आहेस जो त्याला परत आणू शकतो. म्हणून तू तुझं सर्वस्व पणाला लाव. हे ऐकून विजय रडायला लागतो. त्याला उद्या डॅमच्या सुरक्षेसाठी जायचं असतं, कारण तिथं हल्ला होण्याची शक्यता असते. पुढच्या दिवशी डॅमच्या उद्घाटनाचा दिवस असतो. सर्व तयारी सुरू असते. इकडे इक्बालला अजून एक मेसेज येतो, ज्यात काबिलची लोकेशन दिलेली असते. इक्बाल आपल्या टीमसोबत त्या जागी पोहोचतो आणि तिथल्या दहशतवाद्यांना ठार मारतो, जिथे त्याला अनेक पुरावे सापडतात. त्याला एक फोटोही सापडतो, ज्यात काबिलसोबत मोहसिन आहे. तिथेच आपण बघतो की कोणीतरी काबिलकडे येतोय, जो विजयच्या सुरक्षा रक्षकाला ठार करून काबिलकडे पोहोचलेला असतो. काबिल त्याला पाहताच मोहसिन असं नाव घेतो आणि इथे मोठा खुलासा होतो की मोहसिन दुसरं तिसरं कोणी नसून मेहरच आहे, जी आतापर्यंत विजयची पत्नी म्हणून राहत होती. इथे मेहर काबिलकडे आज होणाऱ्या स्फोटाविषयी माहिती मिळवण्यासाठी आलेली असते. काबिलला खूप छळल्यानंतर तो स्फोटाची जागा सांगतो. मेहर दुसऱ्या फोनवरून ती माहिती विजयला पाठवते. दरम्यान उद्घाटन कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि स्टेज खाली बॉम्ब लावलेला असतो. विजय तात्काळ सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतो, जिथे हरमन आधीच उपस्थित असतो. तो विजयला गोळी मारतो. नंतर तो विजयच्या समोरच बॉम्बची टायमिंग ऍक्टिव्हेट करतो आणि विजयला मारताना म्हणतो, तुझ्यामुळे मी कायमच त्रस्त राहिलो. मला स्वतःचा तिरस्कार वाटायचा, पण तू कधीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. दुसरीकडे मेहर अजूनही काबिलला मारत असते आणि त्याच्याकडून बॉम्ब डिफ्यूज करण्याचा पासवर्ड विचारते. पण काबिल पासवर्ड सांगत नाही. उलट आपल्या भावाबद्दल बोलतो, तुझ्या नवऱ्याने माझ्या भावाला ठार मारलं आणि आता कुणीच वाचणार नाही. तिथे विजय आणि हरमन यांच्यात अजूनही लढाई सुरू असते. विजय जसं हरमनवर बंदूक रोखतो तेव्हा हरमन म्हणतो, तुम्ही आजही देशाची निवड करू शकता. मुलाचं काय, तो मेला तरी चालेल. हे ऐकून विजय दुःखी होतो आणि हरमनच्या हातात बंदूक देतो आणि म्हणतो, तुला मला मारायचं आहे ना, मार, पण आम्ही काही तुझे शत्रू नाही. तुला फक्त भडकावलं गेलं आहे. विजय अशा प्रकारे हरमनला समजावतो. त्याचवेळी काबिलचा एक साथीदार तिथे येतो आणि दोघांना एकत्र पाहून त्यांच्यावर गोळी झाडतो. त्यामुळे दोघांचीही अवस्था खूप वाईट होते आणि जसं तो विजयला मारणारच असतो, अगदी त्याचवेळी हरमन त्या माणसाला मारून टाकतो, कारण आता त्याला विजयचं सगळं बोलणं समजलेलं असतं. इकडे मेहर विजयच्या फोनवर पासवर्ड पाठवते, कारण आदिल सातत्याने काबिलबद्दलच बोलत असतो. तेव्हा संधी साधून काबिल मेहरला ठार मारते, पण मेहर देखील मरण्यापूर्वी काबिलच्या गळ्यात चाकू खुपसते आणि त्यालाही संपवते. इकडे पासवर्ड मिळताच हरमन तो बॉम्ब डिफ्यूज करतो. त्यानंतर काही दिवसानंतरचा सीन दाखवला जातो, जिथे आता विजयला मेहरचं ऑपरेटिंग सेंटर मिळालेलं असतं, ज्याला समजतं की इक्बालला बॉम्बस्फोटाच्या वेळेपासून ते त्याच्या लोकेशनपर्यंत जे सतत मेसेज येत होते ते सगळे मेहरच पाठवत होती. यानंतर विजयला तिथे मेहरचं एक पत्र सापडतं, ज्यात तिने लिहिलेलं असतं, जर तू हे वाचत असशील तर तुला माझं सत्य कळालेलं असेल. मलाही हरमनसारखंच त्या काबिलने भडकवलेलं होतं, कारण माझ्या आईवडिलांना माझ्या डोळ्यांसमोरच मारलं गेलं होतं. त्या घटनेनंतर मी देशाच्या विरोधात गेले आणि मोहसिन बनून मी अनेक स्फोट घडवले.
पण एक दिवस तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला खरं प्रेम काय असतं ते समजलं. त्या दिवसापासून मी हे सगळं सोडलं आणि माझ्या कुटुंबाला सांभाळायला लागले. शक्य असेल तर मला माफ कर, इतकं मोठं सत्य लपवल्याबद्दल. यानंतर विजय आणि हरमन मिळून मेहरचा अंत्यविधी करतात आणि आता बापलेक एकत्र आलेले असतात आणि हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अजून अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.